मी हे पुस्तक वाचले आहे। या पुस्तकाचे नाव आहे परीचे अश्रू। या पुस्तकामध्ये परी परी काही फुलांसोबत बोलत असते। या पुस्तकाचे लेखक आहेत सुभाष वसेकर। परी दररोज अंगणामध्ये तिच्या फुलांसोबत बोलायची। फुले बोलू शकत नव्हती म्हणून ती स्वतःच बोलायची व स्वतःच त्या फुलांसोबत खेळायची। एके दिवशी काही खोडकर मुले तिथे आले होते आणि ते मुले परीच्या फुलांना त्रास देत होते। त्यामुळे परी खूप रडत होती। परी म्हणत होती की परी तिच्या फुलांना मित्र मानायची। तर ती परी म्हणाली होती की माझ्या मित्रांना त्रास देऊ नका। पण तेव्हा ते खोडकर मुले तिच्यावर हसत होते आणि ते फुले तोडत होते। त्यामुळे परी खूप रडत होती आणि काही वेळानंतर ते मुले तेथून गेले आणि नंतर परीने विचारले, तुम्हाला काही झाले तर नाही ना? आणि स्वतःच म्हणली की नाही माझ्याकडं नाही। फुलांच्या रूपात म्हणाली की नाही परी, मला काहीच झाले नाही, तू मला एकदा पाहशील का? तर परी म्हणाली बरं पाहते। तर परीने त्या फुलांना स्पर्श केला आणि त्या फुलांची एक पाकळी खाली पडली होती। त्यामुळे परी म्हणाली, अरे तुम्हाला त्रास झाला का? पुन्हा तुम्हाला लागले का? तर ती स्वतःच त्या फुलांच्या रूपात म्हणाली हो। तर त्यामुळे परीने त्या फुलांना दवाखान्यामध्ये घेऊन जाण्याचा विचार केला। पण ती नेऊ शकत नव्हती कारण की फुले जमिनीमधून उगले होते आणि तिला ते नेता येत नव्हते। पण ती खूप घाबरली होती कारण की ते फुले तिचे मित्र होते। त्यामुळे ती एकटीच रडत बसली। नंतर काही वेळानंतर ती स्वतःशीच बोलू लागली व तिने घरीच उपाय करायचा ठरवला। तिने घरीच काहीतरी सोल्युशन काढायचे ठरवले। त्यामुळे तिने त्या पाकळ्यांना जोडत होती एकमेकांशी। खाली पडलेल्या पाकळ्यांना जोडत होती आणि त्याच्या सहाय्याने ते जुळले होते। ती पाकळी जुळली होती। त्या फुलाला ती पाकळी जुळली होती, परंतु तिला वाईट वाटत होते कारण की तिच्यामुळे तिच्या मित्रांना त्रास झाला होता। तर ती स्वतःशीच बोलली, मित्रांनो आता तुम्हाला बरे वाटत आहे का? तर ती स्वतःशीच बोलली, हो आता मला थोडे बरे वाटत आहे। तर नंतर तिने त्या फुलांना असा विचार केला की काही झाले तरी मी माझ्या फुलांना डॉक्टरकडे घेऊन जाईल। पण तेव्हा ती नेऊ शकत नव्हती कारण की तिच्या मनामध्ये एकच विचार येत होता की मी जर माझ्या मित्रांना नेले, मी जर माझ्या मित्रांना औषध वगैरे दिले नाही तर त्यांना खूप त्रास होईल आणि त्यांना खूप धन्यवाद।